सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आम्ही निघालेलो आहोत ऑफिस ट्रिपला. असे काही से हाय. सो आमची आज ट्रिप चालली आहे ऑफिसची. आम्ही निघालो आज पनवेलला SS रिसॉर्टला. सो तुम्ही बघू शकता की आज आमची टीम अख्खी लवकर आलेली आहे. ऑफिसमध्ये कोणीच नाही, फक्त आमची टीम आली आहे. ती पण फक्त फार्म हाऊसला चाललो आहे म्हणून, अदरवाईज कोणीही टायमावरती येत नाही. ही सध्या ही समृद्धी, रेश्मा, या आमच्या स्वातीताई. अरे दरवाजे का पण ठेवले ते, गॉगल घालून लॅपटॉपवरती काम करतात. सो ही आमची कुणी पेशंट त्यांना त्रास ह्या आमच्या स्मिताताई. ही आमची उर्मिला. सो ही आहे आमची टीम. आज आम्ही काम करून निघणार आहोत. सो मग मी पुढचे अपडेट्स तुम्हाला देत राहील जसं टाईम टू टाईम. ओके, तुम्ही बघत राहाला मी कसं एन्जॉय करू, काय काय करतो येते. थांब ना मयुरी, असं काय घेऊ नको यार, तोंड पुसत होती मी. चल यार मावशी बाय, आम्ही चाललो. असं ताई अशा प्रकारे आम्ही सगळे गाडीचा वेट करत आहोत. सांगत जा ग, मी घेतली. तशीच तर मज्जा असते ना. स्टायलिश मध्ये उभे राहणं कोण वेट करत राहतं. स्टायलिश मध्ये रील साठी कष्ट. बॉटल खाली करतं. 2 मिनिटं बॉटल खाली करते ते. ज्या प्रकारे पावसाने आमचं स्वागत केलेलं आहे ऑफिसच्या बाहेर. ये बंधन तो प्यार का बंधन. मागणी पण होती. खाली घे, खाली घे. अशा प्रकारे आम्ही फार्म हाऊसला पोहोचलेलो आहोत. खूप लेट झाला ऍक्च्युली, आम्हाला खूपच आतमध्ये आहे. बघू शकता लोक कसे बसलेत. बघा 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 बघा. शाळेला इथं पण घरातली कामं संपणार नाहीत आमची. रेश्मा, अशा प्रकारे आमची AC सुद्धा चालू झालेली आहे. खूप वेळ आम्ही आता ट्रॅव्हलिंग मध्ये घालवलेला आहे आणि आम्ही आता मस्त आराम करणार आहोत, बार्बीक्यू करणार आहोत. तिला आमची वैदेही आलेली आहे एवढ्या वेळाने. कशी काय हलवली पण तू? कोणालाच आम्ही स्वतः तुला कॉल करत होतो. कुत्र्याचा आवाज नाही ऐकला तू आता? काय पण तुम्ही थांबा की मी हाय की फुकायला. थांबा, पेटतोय तो कोळसा. असंच फुकतात. संध्या कर ना फटाफट जरा. मग त्यांच्या डोळ्याचा जण उठायचा ना. स्वतः उठा. असंच करतात ते, असंच करतात. स्वतः उठा ना. सगळं कागद उडून चाललंय. नाही थांबा. हो आंबट स्वाहा. अगं सध्या कागद उडून चाललाय. ती चूल नाहीये. तो पोषण लागतच नाही यार. काय जरा थांबा ना, धुपू दे त्याला.
अगं पण तू कागदला हे थोडस प्लास्टिक टाकलं तर चालतंय ती चिटकून राहील त्या कोशांना समजलं का हे थांबा हे ती मगाशी चिप्स पॅकेट मध्ये टाकलं मयुरी थांब मी आणते टेक्नॉलॉजी यार तोंड टाकायची जाती द्यायच्या. लांब लांब फेकू दे मला संध्या ती लोक ओरडतील आपल्याला काय करतोय म्हणून. संध्या त्याचं प्लास्टिकचं सगळं हे होतंय. संध्या काय फुटलं ना लक्षात ठेव. थोडं समजा चटका लागेल काय फुटत नाही ते ह्यालाच किती टाइमपास चाललाय. थांबा आता आम्ही प्लास्टिक टाकतात बघ दळ लागला माझंच काही नाही मी प्लास्टिक टाकलं हा हॅलो तिकडून म्हणत आहे मातीच कुठे गेलं चलो गाईज आम्ही चालू पूल मध्ये. वा मात ए संध्या फोटो पाठव ना ते मध्ये काढलेले. कोण आहे मध्ये कोणी कोण नाही व्हिडिओ काढते. फोटो कोणी काढले मध्ये काढलेले हे मधलं मध्ये हा भाषा आम्हाला नाही कळत कुठली मध्ये कधी मध्ये चालू थांबा ना संध्या जरा हळू ना. दर्शनच लावलं बरं बस ना. ए रेशमा ती प्लेट घे ना. हे झालंय भाजले का काय टाकायचं ऐका ना त्याला म्हणा मीठ आणि काय? मिरची दे ना म्हणा जरा. सो हे गाईज फायनली आम्ही सगळं रेडी वगैरे होऊन खूप वेळाने काहीतरी खाऊन नाश्ता वगैरे करून आम्ही आता पाण्यामध्ये उतरलोय. सो तुम्ही बघा मी व्हिडिओ काढते म्हणून ती लोक स्वतः एकदम तयारी वगैरे करायला लागले. बघू शकता तुम्ही चालू आहे. हे भांडू नका रे फोनवर नको. व्हिडिओ पण मीच काढू आणि गाणी पण मीच लावू. मला पण जरा नाचू आणि आपण पण नाचू त्याच्यासोबत.
तुमको, हमें सोचता वैसा बाहें करती रही हो, हमने तुमने जो गले लगाया तो खो ही गए हम. चला चेंज कपडे चलो भूक तर नाही, शपथ नाही. आम्ही पण नाही. आम्ही थकून आता चाललोय गिळायला. आता परत रील्स काढला. कसं वाटतं तुम्हाला येऊन? स्वप्न तुला वाय हे असं नको बोलूया. ए बेवडे अंगामध्ये असं तुम्हाला कसं वाटतं अंगात अंगात स्वाद आहे तुम्हाला कसं वाटतं? संध्या थंडी वाजते. पप्पा बघणार आहे व्हिडिओ, लक्षात ठेव. मला थंडी वाजते. तुमचा नवरा बघणार आहे. पप्पा या माझ्यावरती पाणी उडवतात. अरे लाफा देईल ना संध्या तुला आता. हो तिला डाऊन होता डायरेक्टली. सो गाईज भेटू आपण आता. सो अशा प्रकारे आमचं रात्रीचं जेवण आलेलं आहे.
हो संध्या भिज. आणि हे आहे व्हेजवाले. व्हेजमध्ये तर बघू काय काय आहे. ही काय आहे व्हेजमध्ये? भेंडी, आलू मटर, वरण भात, भाकरी आणि सलाड. यामध्ये काय मजा? ए, मजा ही मजा काय बोलते? जी म्हणजे चिकन म्हणजे चिकन. जी मजा नॉनव्हेज मध्ये आहे ती व्हेज मध्ये काय? चिकन म्हणजे हे चिकन. ए बाबा मी भेंडी काय करणार आहे तो समजून. नाही मला भीती वाटते खूप. चले गप संध्या. भाई साहब दुश्मन असं रे असे मित्र नको. चला आता थोडंसं चेंज करू आणि झोपून घेऊ. झोपणार का नाही तू? सत्ताई होतं त्याला सांगू कपडा मारायला इथे. तू थांब त्याच्यावर मला राहू दे तिथं. काय करणार आहे तो समजून. नाही मला भीती वाटते खूप. चले गप संध्या. भाई साहब दुश्मन असं रे असे मित्र नको. गुड नाईट गाईज. आता भेटू आपण उद्या सकाळी. सो हॅलो गुड मॉर्निंग गाईज. तो आम्ही उठलो सकाळी 7 वाजताच. पण फोनला चार्जिंग नव्हती म्हणून मी आता ब्लॉग स्टार्ट केला. खूप छान वाटतं इथे येऊन. खूप मस्त वाटतंय. ऑफिसपासून खूप लांब शांत ठिकाणी. मला तर असं वाटतं प्रत्येकानं आलं पाहिजे इथे. इथे खूप छान आहे. म्हणजे फक्त थोडंफार आहे वर खाली. पण एक ऑफिसचा स्ट्रेस घालवण्यासाठी प्रत्येकाने तरी आलंच पाहिजे. ते आम्ही सगळेजण बसलो. सगळेजण उठलेत. असं काय हा झाले ना खरे सुरू. आता सगळ्यांचे ब्रश वगैरे झालेले आहेत आणि आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. I'm ready with my phone and my camera. Let's go. मला कार हवाय. सो चला जरा बाहेर जाऊया बघू. पण मला ना खूप भारी वाटतं इथे. लेट्स गो. चलो. जास्त पाऊस नाहीये.
सो हा पार्किंगचा एरिया आहे आणि रात्री एवढं स्विमिंग पूल क्लिअरली दिसलं नाही. आणि हा जो आहे तो नाश्त्याचा एरिया, हा गार्डन एरिया पूर्णपणे. छान वाटतं इथे एकट्यामध्ये जरा शांत. आय होप सो की प्रत्येकाने अशी तरी ट्रिप काढली पाहिजे. वाव, आई शपथ, मस्त वाटतं. लिटरली खूप छान वाटतं गाईज. पैसा जाऊ दे चालेल भाई, पण लाईफ एन्जॉय करून घ्या लिटरली. कारण की हे दिवस आपल्याकडे परत येणारे नाहीये. पैसा तर येईल पण आपली एज परत रिटर्न येणारे नाहीये. खूप छान वाटतंय. आणि आता मी परत पाण्यामध्ये उतरणार आहोत. Awesome. Let's go. सगळेजण नाश्त्याला चाललो आणि मी चांगलं विचारायला त्यांना की ते चहा वगैरे कसं देणार. हा आमचं room. इथे चिमण्यांचा आवाज सुद्धा एकदम क्लिअर होतो. सो आपण रेडी झालोय परत पूलमध्ये जायला. रेशमा ये ना या.
चालू आहे फोटो सेशन. ए चला गाईज मी व्लॉग एंड करते. बाय करा. बाय बाय रेश्मा बाय कर. बाय 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 ए बाय करा. हा टाकेल. अशा प्रकारे आपण खूप धमाल मजा मस्ती तोडफोड सगळं केलेलं आहे. खूप म्हणजे खूप अल्टिमेट आपण एन्जॉय केलेला आहे या टायमाला. लिटरली कोणीही झोपलेलं नाही आहे, आम्हीही कोणाला ते करू दिलेलं नाही आहे. सो खूप एन्जॉय केलं आहे आम्ही आणि होप सो की तुम्ही पण एन्जॉय कराल इथे आलात की. बिकॉज हे ऑसम फार्म हाऊस आहे. फार्म हाऊसचं नाव आहे SS रिसॉर्ट, जे की आहे पनवेलमध्ये. अगदी पर पर्सन 1700 रुपये, फूड इन्क्लूड. ओके, सो या एन्जॉय करा. मी वेबसाईट त्याची मेन्शन करते. ओके, आणि गाईज तुम्ही सुद्धा येऊन इथे मजा मस्ती धमाल सगळं करा. अशा प्रकारे आपण आजचा ब्लॉग इथे संपवतोय. बाय बाय, लव यू.